पहिला बॉल जिथे मात्र नो आला, 4 मिळाले आणि त्याच्यानंतर दुसरा बॉल फ्री हिटचा होता ज्यावर 2 धावा येत असताना 7 स्कोर कार्डवर जयेश तयार. सेमीफायनलचा हिरो यावेळेस मात्र चांगला बॉल डॉट बॉल येत असताना एक बाजूला टीम चतुर्थी मुरबे गटातून आलेली आपण बघू शकता सेमीफायनल मध्ये बंजारी समाजातून आलेली टीम टेंबी त्यांच्या विपक्षामध्ये चांगली कामगिरी. परंतु मेगा फायनल कोण जिंकणार शर्यत आहे पहिल्या क्रमांकाची. फटका इकडे फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि यावेळेस मात्र विकेट. यत्नेश बॅक टू डग आउट. पजव थँक्यू. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना राकेश प्रभू. आजच्या रात्रीमध्ये झालेली आर्यनच्या मैदानावर 1 लाखाची स्पर्धा कटेळा संघाकडून आपल्याला आजचा ऐकून खेळताना दिसला. राकेश प्रभू मेगा फायनल मध्ये प्रवेश केलं होतं, परंतु सातपाटी टीम विरुद्ध फायनल मध्ये एवढा चांगला खेळ झाला नाही आणि सातपाटी टीमने एकतर्फा फायनल आपल्या नावे केली आणि तिथून डायरेक्ट कुंभोलीच्या मैदानावर आपल्या गावच्या टीम मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. राकेश प्रभू स्ट्राईकवर. टेनिस क्रिकेट जगतातील मोठं नाव आणि गोलंदाज तयार जयेश. चेंडू झाले 3, धावा झाल्यात 7. चौथा बॉल जयेश घेऊन तयार. मेगा फायनल. उलटच बॉल यावेळेस फटका सजवला जिथे मात्र चित्ररक्षक आहे. अगदी चांगली फिल्डिंग एकदा बसेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 8 धावा धावपलकावर आहेत. 4 चेंडू 8 धावा. सुरुवात खराब केली होती जयेशने, परंतु कमबॅक केलंय कारण की एकही बॉल हाताळला नव्हता आणि धावा खर्च केल्या होत्या. 5 नो बॉलवर चौकार आला होता. त्यानंतर मात्र 4 बॉल मध्ये विकेट देखील आलेत आणि 3च धावा खर्च केलेत. दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला कोणी एकाने फिल्डिंग लावा ही विनंती आहे. थोडं कन्फ्युजन झालं, असं वाटलं की उजव्या हाताचा फलंदाज असेल, त्यामुळे मात्र फील्ड प्लॅन थोडं बदलण्याचा प्रयत्न केला होता. तन्मय ज्याने 3 क्वार्टर मध्ये खूप चांगली, क्वार्टर फायनल मध्ये खूप चांगली बॅटिंग केली फायर पास्टर टीमच्या अगेन्स्ट. यावेळेस देखील तन्मयचा फटका रिव्हर्स. क्या बात आहे. बरोबर आढळणं आमच्या स्पॉन्सरच्या बॅनरवर. षटकार बजाव. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्याच बॉलवर धमाकार अल्टीपल्टीचा फटका. चेंडू गेलाय स्विचिटच्या रूपात. षटकार. स्कोरबोर्ड 14-14. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार. तन्मय स्ट्राईकवर. मागच्या मॅच मध्ये जितू निजाई याने कम्मालीची बॅटिंग केली. 3 षटकार पाहायला मिळाले. या मॅच मध्ये आता मात्र 1 षटकार तन्मयच्या बॅट मधून आलाय. ऑनसाइडला फटका खेळला. इकडे मात्र टीम मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉन रिजनला फील्ड होताना एकदा मात्र इथून नक्की मिळेल पहिलं षटक. मी म्हणेल की मोठं षटक जिथे मात्र 15 धावा आपल्याला पाहायला मिळाला. जयेशच्या ओव्हरमध्ये 1 गडी बाद. वजव. थँक्यू डीजे मास्टर. गोलंदाज श्रुतिक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर आणि पहिलं षटक 15 धावा
इथे आपण बघू शकता खर्च केला गोलंदाजाने. एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणायला हरकत नाहीये, कारण की 5 वाजत आलेत सकाळच्या आणि सकाळच्या सत्रामध्ये जर 3 ओव्हरमध्ये 45 झालं तर हे मोठं टोटल असेल, कारण की याच स्पीडने जर धावले तर 45 पर्यंत पोहोचणार. आणि तन्मय स्ट्राईकवर पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. दुसरी ओव्हर शॉट खराब बॉल. अगदी बोनस बॉल दिला तन्मयला, त्यावर मात्र तुटून पडला. चेंडू चालला मैदानाच्या बाहेर. 4 धाब्यासाठी चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19 वाजव. अँगणीज मास्टर. 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाणं. 19 धावा धावपल खबर. पहिला बॉल जिथे आपण बघू शकतात शॉर्ट बॉल होता, खराब बॉल होता. दुसरा बॉल चांगला हाताळलाय, परफेक्ट यॉर्कर. जिथे मात्र आपण बघू शकतात चेंडू गेल्या किपरच्या हातामध्ये. शॉर्ट बॉल येत असताना धावफलक 19. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठल रखुमाई चषक आयोजक कुंभवली क्रिकेट क्लब 2026. आता मात्र फटका फसतोय आणि यावेळेस चेंडू चाललाय बरोबर स्टंपला उडवत. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. यावेळेस तन्मय बॅक टू डग आउट. जाव. अँगडीचे मास्टर. अगदी आपण बघू शकतात मानस पिंपळे यांचे खास मित्र अथर्व पिंपळे आज कॅनडावरून, अथर्व संख्या आज कॅनडावरून लाईव्ह पाहत आहेत ही स्पर्धा. आपण पाहू शकतात एक ऑर्गनायझर कमिटीमध्ये देखील आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचं आभार व्यक्त करतो मी. जितून इजाई मागच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये येत असताना पहिला बॉल चौकार, त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजाने. 19 धावा. यावेळेस मात्र पंच सांगतायत व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 20. चला रेफर नाहीये, पंचाचा निर्णय अंतिम असेल. मॅचला करा सुरुवात. व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार 20 स्कोरकार्डवर. चेंडू 3 फेकून झाले. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. एक बाजूला आपण बघू शकतात संघ घेवली आहे, तर दुसऱ्या बाजूला मुरबे गटातून आलेला संघ चतुर्थी आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल. दुसरी ओव्हर 3 बॉल झाले. 3 बॉल बाकी आहेत. धावा झाल्यात 20. चांगला बॉल, चांगला बॉल. तिकडे मात्र हलक्या हाताने खेळतोय. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जाईल. सिंगल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 21-21 स्कोर कार्डवर. 21 झालेत आणि 4 बॉलचा खेळतोय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सुबब सुरेख 4 दिवस आणि रात्रीची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली. चला घाई करा मुरबे टीम, आणि थोडी विनंती असेल जिथे आपण बघू शकतात दुसरी ओव्हर आहे आणि 4 बॉल फेकून झाले. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल. यावेळेस मात्र मिस टाइम झालं होतं. राकेश प्रभूचा फटका फसला होता. सिंगल इकडून मात्र नक्की येईल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला. 22 शेवटचा बॉल असेल. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15. या षटकामध्ये पहिला बॉल चौकार आला, परंतु कव्हर केलंय. त्यानंतर 4 मध्ये 2च खर्च केलेत. लास्ट बॉल. यावेळेस फटका फसलाय, उंच गेलाय.
क्षेत्ररक्षक नाहीये तिथे आणि गोलंदाज पोहोचू शकला नाही. एक धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 2 समाप्त. धावफलक 23. पहिल्यामध्ये आल्या 15, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये किती बघूया. बजाव. थँक्यू डिजमा सर. चला जाऊया आपण मॅच कडे आणि शेवटचे ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मिस्टर हर्षल. 23 स्कोर कार्ड वर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर हर्षल शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि समोर आहे जितू निजाई. नोस्टकला राकेश प्रभू. आई देलवाडी माता घेवली बॅटिंग करताना पाहायला मिळते. फिल्डिंग करताना चतुर्थी टीम मुरबे गटातून आलेली. परफेक्ट चांगला बॉल मात्र इकडे हाताळला जातोय. एक धाव इकडून मात्र नक्की मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार कर. 24-24. या स्पर्धेमध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली राकेश प्रभू कडून. परंतु आता आजच्या रात्रीमध्ये आपण बघू शकतात सेमीफायनल मध्ये एक धमाका पाहायला मिळाला. परंतु या फायनल मध्ये एकही धमाका आतापर्यंत आलेला नाहीये. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक आपण बघू शकतात तिसरं शेवटचं 3 ओव्हरच्या मॅचेस सकाळचे 5 वाजत आले. यानंतर बक्षीस समारंभ आणि या स्पर्धेची समाप्ती. सगळ्याचं सत्र गुड मॉर्निंग तर होणारच. आणि इकडे काय होतंय चांगला बॉल डॉट बॉल येत असताना या बेस मात्र चतुर्थी टीम कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 15 आले तेव्हा असं वाटलं होतं की 35-40 धावा आरामात पाहायला मिळतील. परंतु कमबॅक केलंय. धावा कारण की झालंय 24. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. परंतु राकेश प्रभू जोपर्यंत आहे तोपर्यंत टेन्शन आहे. यावेळेस सरळ बॅटने खेळला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक खराब फिल्डिंग. चेंडू चला मैदानाच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 28 स्कोर कार्ड वर. थँक्यू. 3 बॉलचा खेळ होता. 3 बॉलचा खेळ बाकी 28 धावा धावपलकावर. म्हणजे 15 बॉल मध्ये 28 बनवले. 3 बॉल आहेत बॅटिंग टीमकडे. फायनल मॅच यावेळेस फटका सजवलाय. हा देखील मात्र चेंडू जात असताना लॉंग ऑफ रिझनला एकदा पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न नाही. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. मला तर वाटतं इकडे तुकापात देखील होत असताना कंटिन्यू खेळत आहेत. शरीर थकलेलं असतं आणि क्रॅम्प आपल्याला पाहायला मिळते. राकेश प्रभू सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 29-29. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मेगा फायनल बघूया. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोणता संघ उचलणार. प्रथम पारितोषिक 50,000 कोणाच्या नावावर असणार. इकडे मात्र डाऊन दी लेग साइड व्हाईट बॉलचा इशारा. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 30. आणि आपण बघू शकतात ओव्हर क्रमांक सुरू आहे. तिसरी 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 झालेत. 2 बॉल. उलट सोडणार नाही आहे. जितू निजाईचा फटका. स्टँड अँड डिस्पॅच. विठ्ठल रकमाईचे षटकार बजाव. थँक्यू. 6ने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 36 शेवटचा बॉल. चला जुना बॉल असेल तर द्या मैदानाच्या आतमध्ये. तुमचा जुना बॉल असेल तर द्या.
लास्ट बॉल, शेवटच्या ओव्हरचा शेवटचा बॉल. फटका उंच खूप गेलाय, फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकणार. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतो आणि 2 धावा अंकित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाब्याने स्कोरबोर्ड 38-39 धाब्याचं आव्हान इथे सेट केलंय चतुर्थी टीम समोर घेवली संघाने. दुसऱ्या फेरीला होईल सुरुवात, तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्टर के. कमॉन डीजे. थँक्यू. तुला फिल्डिंग सजवून घ्या टीम घेवली. चला बॅटिंग बॅट्समन येत असताना आणि 39चं टार्गेट आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज पहिली ओव्हर घेऊन मिस्टर चिराग. विशाल स्ट्राईकला, जयेश नो स्ट्राईकला. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठल रखुमाई चषक 2026 अंतिम रात्र, अंतिम सामना स्पर्धेमधला. बक्षीस समारंभासाठी सुबोध संखे, बंटी संखे, ललित संखे, स्वरूप संखे कृपया करून स्टेजवर यायचं आहे. टू विन. पहिला बॉल, चिराग तयार.
मेगा फायनल नाण्याची एक बाजू पाहिलंय, दुसरी बाजू पाहावी लागेल. पहिलाच बॉल, क्या बात आहे विशाल. प्युअर टायमिंग, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टॅलेंट, सर्व काही या फटक्यात पाहायला मिळालं. F1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका होता. मंत्रमुक्त करणारा, डोळ्याला शांतता देणारा हा फटका होता. अगदी ज्याला झोप आली असेल ना त्याची झोप उडवून टाकली विशालने या फटक्याने. धाबा किती आहेत पंच, 6 की 4? 4 आहेत. पहिल्याच बॉलवर 4. सुरुवात होत असताना 39चा पाठलाग विशाल. टार्गेट विशाल, काम विशाल मैदानाच्या आतमध्ये होत असताना शॉर्ट बॉल, बॉल प्रॉपर टायमिंग नाही झालं. टीम मध्ये क्षेत्ररक्षक तन्मय एकदा पूर्ण केली आणि इकडे काय कॅरी केलं राकेशने. सिंगल, स्कोरबोर्ड 5. 2 बॉल, मागचा बॉल खराब होता. विशाल स्वतःवर नाराज असेल की बॉल प्रॉपर टायमिंग नाही आला. आता जयेश स्ट्राईकवर आहे. 2 मध्ये 5. गोलंदाज चिराग तयार. थोडी रणनीती बदलली मेगा फायनल मध्ये घेवली टीमने. या अगोदर प्रत्येक वेळेस राकेश प्रभू पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळालं, परंतु इथे थोडा बदल केला जातोय. यावेळेस चांगला बॉल, टिप्पा पडल्यावर आतमध्ये येणारा डॉट बॉल येतोय. स्विंग अँड मिस. 3 मध्ये 5. पाहूया पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण उचलणार. यावेळेस चांगला फटका खेळला टीम मध्ये क्षेत्ररक्षक. 1 माऊस चेंडू अडवला जातोय. सिंगल इथून मात्र नक्की पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 6. पहिल्या बॉलवर 4 आले, त्यानंतर मात्र 3 बॉल सुपर हाताळले चिरागने. 33 पाहिजे 14 बॉल मध्ये. 14 बॉल 33 ची गरज. मेगा फायनल आपल्या भेटीला आलेली आहे आणि इथे आपण बघू शकतात फटका इकडे थोड्या वेगात हवेमध्ये क्षेत्ररक्षक पर्यंत पोहोचू शकला नाही. डीप मध्ये क्षेत्ररक्षण होत असताना एकदा पूर्ण केली आणि 2 धाव देखील पूर्ण. 2 धाव स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8. शेवटचा बॉल असेल 13 मध्ये बनवायचे 31. जे बॉल आहेत त्याची उलटी धावसंख्या बनवायची आहे. 13 बॉल 31 ची गरज. घेवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये उर्बे गटातून आलेली टीम चतुर्थी. चांगला बॉल या बेस्ट टाकण्यात आलेला आणि पहिलं षटक. 9 धाबा हरकत नाही. 9 धाबा खर्च केला फक्त चिरागने. येणारे चेंडू असतील 12 मध्ये बनवायचे 30. बजाव. थँक यू डीजे मास्टर. 12 बॉल आणि 30 धावेची गरज. गोलंदाज राकेश प्रभू गोलंदाजी मार्कवर. प्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक टीमने केला, परंतु या 2 टीम या सर्व टीमवर भारी पडल्या आणि फायनल मध्ये प्रवेश केलं. आणि आता मात्र पहिल्या नंबर साठी ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. पहिला बॉल मात्र दुसऱ्या ओव्हरचा टाकला जाईल. चला थोडा स्पीड अप घेवली टीम. राकेश प्रभू गोलंदाजी मार्कवर आणि डब्यात त्याचा फलंदाज विशाल स्ट्राईकवर आहे. पहिला बॉल, चांगला बॉल, परफेक्ट खोलवरचा चेंडू. तेवढीच चांगली मात्र यावेळेस ड्राईव्ह केलंय फलंदाजाने. कव्हर ठिकाणी क्षेत्ररक्षण होत असताना 1 धाव मिळते. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. 1-0-10. वन झिरो.
दुसरा बॉल, स्लोवर बॉल, फसवा बॉल, जिथे आपण बघू शकता डॉट बॉल येतोय. जयेश ला खेळवलं जात आहे. गोलंदाज राकेश प्रभू आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 29 धावेची गरज आहे. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठल रखुमाई चषक तुंबली मैदानावर. दहा बॉल आणि 10 बॉल मध्ये 29. राकेश प्रभू तयार. पुन्हा एकदा मात्र डॉट बॉल, 9 चेंडू आणि 29 धावा आपल्याला पाहायला मिळते. सवय मॅच कडे जिथे आपण बघू शकतात 9 चेंडू आणि 29 धावा. टार्गेट हळूहळू मोठं होत असताना चतुर्थी टीम साठी फुटबॉलिंग फिरवलंय, वळवलंय, चकवलंय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. ही क्वालिटी आहे राकेश प्रभूची. सुरुवातीला जेव्हा एक गाव एक फॉर्मॅट नव्हतं तेव्हा मित्रपरिवार दांडी टीम कडून खेळताना याच मैदानावर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देखील उचलली. खूप चांगला क्रिकेट खेळला या मैदानावर राकेश प्रभूने. आणि इथे आपण बघू शकता डॉट बॉल, चेंडू झालेत आतापर्यंत 4, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 8-29. यावेळेस फटका सजवला डीप मध्ये क्षेत्ररक्षक जितू निजाई. 2 मात्र इकडे कंप्लीट होतील, परंतु इकडे 2ने आता काम होणार नाहीये कारण की 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 27 धावेची गरज. हवा झाले त्या म्हणजेच 12. 7 चेंडू आणि 7 मध्ये 27. शेवटचा बॉल. अगदी मॅच पूर्णपणे मजबूत पकड बनवून दिली या ओव्हरने. हा देखील डॉट बॉल. क्या बात आहे. सुपर कामगिरी राकेश प्रभूची या स्पर्धेमध्ये. अप्रतिम. आणि ओव्हर समाप्त 2 धावा झाल्यात फक्त 12. आता 27 पाहिजेत जिंकण्यासाठी. बजाव. थँक्यू थँक्यू थँक्यू. शेवटच्यावर जन्मेश ज्याने मागच्या मॅच मध्ये 13 दिल्या नव्हत्या आता मात्र त्याच्याकडे तर 27 आहेत. चला घाई करा जन्मेश, स्पीडअप ठेवा खेळाला. 6 बॉल आणि 27 ची गरज. आणि डाव्याचा फलंदाज विशाल स्ट्राईक पर. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर अगदी शांतता. शेवटचेवर आणि आपण बघू शकतात जन्मेश तयार. फक्त 2 बॉल व्यवस्थित हाताळावे लागतील गोलंदाजाला आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी त्या नावावर करतील टीम घेवली. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 27 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 5 वाजत झाले, झोप देखील यायला लागले, परंतु इकडे मात्र मेगा फायनल नंतर बक्षीस फटका सजवलाय. एक धावेने काही होणार नाहीये. चित्ररक्षण होत असताना आता 5 बॉल आणि 5 मध्ये 26 ची गरज. विकेट एकही गेला नाही आतापर्यंत मुरबे टीमचा, परंतु त्याचा फायदा देखील झाला नाही. मी पहिलेच म्हटलं रात्रीचं वेळ आहे, 5 वाजत आलेत आणि या रात्रीच्या वेळेला ह्या धावा ज्या आहेत ज्या 30+ त्या खूप मोठ्या असतात आणि इथं 40 पर्यंत पोहोचले. आता मात्र 5 मध्ये. चला घाई करा ना, घेवली टीमला विनंती आहे थोडा फास्ट खेळा ना. ऑर्गनायझर टीम गेले 4 दिवस रोजचे सकाळचे 6 वाजले, त्यामुळे थोडे फास्ट.
5 मध्ये 26. ओ बॅट सुटलंय, पंच इकडे वाचलेत. वाईट बॉल आलाय, चेंडू असतील 5 मध्ये 25 ची गरज. बॅट सुटलं इकडे जयेशच्या हातातून. बॅटच्या पाया देखील पडतो, कारण की या बॅटनेच आपल्याला ओळख दिली असते. या बॅटने धावा बनतात आणि आपण पाहू शकतात इथे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 25 धावेची गरज आहे. 4 षटकार खेचावे लागतील इथे बॅटिंग टीमला. एक बाजूला चतुर्थी टीम मुरबे गटातून आलेली, पहिल्या दिवशी मुरबे गट पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण बघू शकतो एक गाव एक संघ त्यामधून आलेली घेवली टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ बघितला तर वंजारी समाज मर्यादित स्पर्धा ठेवली होती. तो गट ठेवला होता वंजारी समाजासाठी. आणि चौथा दिवस म्हणजे चौथी रात्र आजची, जिथे आपण बघू शकतात लो पॅनल एक गाव एक. चांगला बॉल, औपचारिकता मॅच मध्ये हळूहळू, कारण की 4 मध्ये 25, 4ही षटकार जरी खेचले तरी मॅच विन होणार टीम घेवली, कारण की कंपल्सरी चेस आहे. यावेळेस फटका सजवला, चांगला प्रयत्न केलं होतं क्षेत्ररक्षकाने आणि एक धांबेल. 3 बॉल आणि 24 धावेची गरज. या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच मध्ये टीम गिवलीने बॅटिंग पहिले केली आणि धावा बनवल्या आणि धावा डिफेन्स केल्या, म्हणजे आपल्या गोलंदाजावर विश्वास दाखवला. खूप कमी टीम असतात जे आपल्या गोलंदाजावर विश्वास दाखवतात. 70च्या दशकामध्ये वेस्ट इंडिज पाहायला मिळाली, 90च्या दशकामध्ये ऑस्ट्रेलिया पाहायला मिळाली. आणि आता आपण बघू शकतात या पालघर भागामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला घेवली टीम पाहायला मिळते, जी आपल्या गोलंदाजावर विश्वास दाखवला. प्रत्येक वेळेस पहिली बॅटिंग आणि टार्गेट डिफेन्स केला. डॉट बॉल, शेवटचे 2 बॉल आणि इथे चॅम्पियन म्हणणार 2026 विठ्ठल रखुमाई चषक. नो डाऊट फिल्डिंग करताना टीम देलवाडी माता घेवली. 2 बॉल दूर चॅम्पियन्स बनण्यापासून हा आनंद कुठे विकत मिळत नाही. हा मात्र मैदानामध्ये कमवावा लागतो. इथे काय करतंय, थोडा वेळ, थोडा एक्स्ट्रा टाइम. यावेळेस तुमच्या पिटाऱ्यातले, तुमच्या तर्किश मधले बाण पाहायचे नाहीयेत कोणाला. फक्त 2 बॉल टाकतो कधी आणि कप आमच्याकडे येतो कधी, हे प्रश्नचिन्ह आहे सगळ्यांच्या मनामध्ये. आता तर्किश मधले तुम्ही तीर नाही काढले तरी चालतील, कारण की मॅच पूर्णपणे तुमच्याकडे आहे. यस, फक्त टाकायचा मध्ये. हा बॉल देखील फक्त मध्ये टाकला. षटकार जरी केला तरी तो मनाला लागणार नाहीये, तो आनंद देणारा षटकार असेल, कारण की शेवटचा बॉल विक्टर रखुमाई चषक, शेवटची मॅच, मेगा फायनल आणि शेवटचा बॉल इथे डिलिव्हर केला जाईल. गोलंदाज मिस्टर जन्मेश आणि 2026 ची चॅम्पियन टीम त्याला पाहायला मिळते. आई देलवाडी माता घेवली. कॉंग्रॅच्युलेशन, बजाव डीजे.